विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअॅपला एक सध्या स्टेटस ठेवलंय। संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर त्यांनी हे स्टेटस ठेवलेलं आहे। त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवात तुम्ही केली आहे तर शेवट मी करणारच असं म्हटलंय। या निमित्तानं रामराजे नाईक निंबाळकर यांचा अप्रत्यक्षरित्या मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांना इशारा दिला गेलेला आहे का असा सवाल उपस्थित होतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून। साई, नेमका रोख कोणाकडे आहे रामराजे नाईक निंबाळकरांचा? नक्कीच सर, जी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांची गेल्या 5 दिवसांपासून आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती। मात्र काल ही चौकशी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील बोलताना सांगितलं आहे की हा राजकीय स्टंट तर नाहीये ना, असं देखील संजीवराजे म्हणत होते। मात्र आज सकाळी त्यांचे बंधू माजी सभापती, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील आज व्हॉट्सअप स्टेटस ठेवत एक प्रकारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा ठेवला असल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आणि रामराजे यांनी देखील स्टेटसमध्ये म्हटलं आहे की सुरुवात तुम्ही केली आहे आणि शेवट मी करणार। त्यामुळे सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्रात देखील आता राजकीय चर्चा रंगू लागलेली आहे। साई, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।